यावर्षी तुकोबारायांच्या पालखीचा मार्ग, मुक्काम, रिंगण आणि नेमकं वेळापत्रक कसं आहे चला मॅपद्वारे पाहूयात। 7 जुलैला तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान होईल। 8 जुलै रोजी पालखी आकुर्डी येथे मुक्कामी राहील। 9 जुलै रोजी पिंपरी व कासारवाडी मार्गे पालखी पुण्यात दाखल होईल आणि येथे 2 दिवस मुक्काम असेल। पुढे 11 जुलै रोजी 16 हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे पालखी तलावावर मुक्कामी जाईल। 12 जुलैला यवत, 13 जुलैला वरमवड, 14 जुलैला उंडवडी गवळ्याची आणि 15 जुलैला बारामती येथे पालखी मुक्कामी असेल। आणि पुढे 16 जुलै रोजी सणसर येथे मुक्काम असून काटेवाडी येथे मेंढ्याचं रिंगण पार पडेल। पुढे 17 जुलै रोजी बेलवाडी येथे सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण होणार असून त्यानंतर पालखी निमगाव केतकी येथे मुक्कामी राहील। 18 जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल। 19 जुलै रोजी पालखी सराटी येथे मुक्कामी असेल। पुढे निरासनानंतर 20 जुलै रोजी अकलूज येथे तिसरे गोल रिंगण पार पडेल। यानंतर पुढे 21 जुलैला माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होणार असून त्यानंतर पालखी बोरगाव येथे मुक्कामी जाईल। 22 जुलैला तोंडले बोंडले येथे पारंपरिक धावा होईल आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी राहील। पुढे 23 जुलै रोजी वाखरी जवळील बाजीराव वीर येथे दुसरे उभे रिंगण पार पडेल आणि त्यानंतर वाखरी येथे पालखी मुक्कामी असेल। आणि त्यानंतर 24 जुलै रोजी पांडुरंग अभंग आरती आणि उभे रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होईल। तर रामकृष्ण हरी अशी कमेंट केली तर या संपूर्ण वेळापत्रकाची वेळेनुसार PDF तुमच्या मेसेज मध्ये लगेच येऊन जाईल। आणि सोबतच हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येकासोबत नक्की शेअर करा।